हो मॅडम, झाले का जेवण? झाले का? नाही अजून. मग काय करत होती सकाळपासून? हा, दाड्या कोणाच्या किस्ते केले आतापर्यंत? माणूस सकाळ तुमच्या बियाणं अजून कोण आलंच नाही ना. नाही, माणूस सकाळ धरण राहण्यात गेलंय, भुका लागतात का नाही? वाजली किती आता? माझ्या कोरवड्या चालल्या तर. तुझे पेट पेटला कुरोड्यावरती. हो जेव्हा तर बघाव तो कुरोडे नाश्ता करून गेला या का उपाशी नव्हतं पाटावलं. बाचा कुठे गेला? मला काय माहित कुठे गेलाय. आणि कशाला त्याला सरी तोडा लावली होती रे? कशाला म्हणजे? मग तेव्हा आला कशासाठी इथं? आलाय की मामीच्या डोक्यावर मिरं वाटायला. हो, लय आता मिरं वाटेल तरी मुलं टाकायला कसं पडलं तुझं? हो ते माझं टाकाल तुमच्याकडे गेले म्हणून हो, पडले. तेच सांगतो तुला मी. परत त्याला काय पाय लावू नकोस, काम मिळालं बी मला. अरे पोरग आपलं 4 सुट्टीला उन्हाळ्याच्या का काम करा तुमच्या आले तुम्ही तेव्हा? हो 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 काय? त्याच्यामुळे तर मला जायला भेटलं नाही माहेराला. ते काय गेलं तिथं कुठं? दिवा लावायची तुला तिथं? आणि त्याला इथं गाऊन उठा लावायचा होता बाई. त्याला लावायचंच होता इथं. लावला का मग? अजून लावतोय ना? हा लावू द्या मग. हं. जा मग जा. उरका लवकर स्वयंपाक. हो उरागते की बरोबर उरागते आता स्वयंपाकच ठेवलाय माझ्या डोक्यावर मिरं वाटायला येऊन भाच्याला. त्याच्यामुळे मला माहेराला पण जायला भेटलं नाही. नुसता बोलण्याचा त्यागा. देवा एवढी चांगली सेवा करते, चांगले टक्के पडू देत नाही तर मला घरीच पासावत्याला. पाडल की लय अभ्यास करून धन लावली ना त्यामुळे देव टक्केवारी पाडल तुला. करा देवपूजा करा. आलीस मध्ये हो बघवतच नाही का ना. तर लेखाचं तेवढं सगळं बघावतं, लिकीलाच अशी उचलून आणल्यागत करती. काय दत्त सांगायचं? घेतली नाहीस ना मला. दत्त कशाला घेते या? दत्त घ्यायची असते तर माझं ऐकणारच घेतली असती ना. घ्या तर लेख ऐकतो का तुझं? अभ्यास पोरगी करायचा नका ऐकायची. कळा ना आणि देवाला म्हणते टक्केवारी पाडा. जमत सगळ्यांना जमत. बरं तुलाच जमाना मग. उरक पुढचं काम. असल्यावरती नाही जमायचं. पुढचं काम उरक. उरागतीच आहे तेव्हा तुझ्या हातात आहे आता सगळं. अगं बाया बाया ह्या उन्हानं तर नकोच केले. ह्या कार्टीला म्हणलं जरा कोरवड्याला डिशा टाकायला ये तर गेली. साक्षीनं बोलावले, साक्षीनं कामं सांगितलं की यांना मैत्रिणी आठवत्यात. आणि ह्या कार्ट्याला म्हणलं ये तर ते पण गेला पवायला. कधी एकदा तो कॅनेल बंद होती काय माहिती. कॅनेल बंद झाल्याशिवाय कार्ट घरात राहायचं नाही आणि काम पण करू लागायचं नाही. आणि भाच्याला सांगावं आता देवा हे चेतू कुठं गेले तर बघतेच कुठं गेले तर असत्याला वरबीर बसलेलं. चेतू अ चेतू बाबा व देणार नाही. जावय बापू आली आता गेला आवाज वाटतं. खाली या जरा खाली या. हो खाली या. ये दाबाई बसवते की जरा कुरवड्या म्हणजे पट्टा होत्याला. काय मामी बोला, काय एवढं लाडाने हाक मारताय? परत आज काम जर लावलं ना मी आज बॅग भरून घरी जाईन की एवढा काळा पडलोय बघा. त्या अनु मला म्हणली एवढा काळा कसा पडलाय. अहो ती सकाळी कुत्र मी आलो पण तू कुठं एवढा काळा पडलोय. एवढं काम मी घरी काम करत नाही, एवढं तेवढं काम लावत नाही. अहो हो 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 किती गुणगान करायला आणि गाऊन दाखवायला काम लावते मामी. मग मी सुट्ट्याला आल्यावर तुमचं काम करायला आलो. हो 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 मग आम्हाला सांगितलं मी सकाळी. हो म्हणलं मामा म्हणलं मला बाच्याला का काम लावती म्हणून. नाही काय काम लावत, एक छोटसच काम आहे फक्त. छोटस फक्त जरा शेवगा दाबू लागा मला. छोट आणू छोट येस्तोपर्यंत. म्हणून तुमची आवाज पोरं जावाई. हिंडायला आणि मला जावई बापू नका जावई बापू म्हणा. घ्या चला काय करायचं आज मी पोरगी पाहिजे तर थोडस काम करू लावा करावं असतं. तुम्ही देणार लगे मला पोरगी घ्या. त्याला काय आलं द्यायला हम्म. उगाच जावई बापू म्हणती या. द्यायच्या टायमिंगला तोंड इकडे करायला असं लगी. नाही करणार. तिकडे घ्या तिकडे खुर्ची त्या टोकाव. थांबा जरा टोपी घेऊन येते. राहून द्या टोपी. आवा असू द्या. असा बी काळा पडली नाचले काजी मामीला. पोरगीच पडून येतो आता लय पडायचं नाही जरा. आणि टोपीच म्हणती खुर्ची तशी नाही ठेवायची, हे तर अशी ठेवा. हा थांबा आता शेवगा फिरवू द्या.
थांबा 1 मिनिट. भाजायला लागले पाय. चप्पल आणू का? राहून द्या काय एवढं लाडको. काय बाया लाड केलं तरी सुद्धा कालवा मामीच्या नावाचा. आता म्हणलाय पोरगी देताय बघू किती पोरगी देताय बघू की द्यायच्या टायमिंगला घ्या चला. आवाडी शाळा तर शिका का उताळा नवरान गुडघ्याला वाशिंग म्हणलं की लगेच. आताशी 10वी झाली आहे पोरगीची. आवाज सोपं आहे नुसतं हळूहळू दाबायचं असतं. काय त्यात विद्या बोलायची आहे तवा शेतीत आणू येतपर्यंत. बरं असू दे नाही आता आणूसाठी लावत करायला रानातलं तयार काम. आहे आणूसाठी करायला तयार आहे तुमचं ती पोरग लाडकं गाव मुंबईत हिडतंय. बरं असू दे घ्या हळूहळू दाबायचं. हळूहळू दाबू का? हा हळूहळू दाबा. किती जड आहे. हा बस मी बस नाही बस लय बस उशिरा बस थांबणार. बस बस बस. हिला ताकद लागते याला. कुरवड्या एका तुम्ही कुरवडीतच ताकद लागली का? हो मी कुरवड्या खातच नाही तुमच्या इकडे येऊन. बरं ठीक आहे बस झालं. तुम्ही नका खाऊ प्राजक्ता खात्याला दाबा. ती येणारे उद्या आणूला पण आवडतात ना अव. दाबा. आणू पुरत्या करतो मी. हा करा बस बस. आता कोण आलं जळला मेला ह्या अहो, पडलं बाबी खाली. अग बाया 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 ह्या काय आवच तू तुम्हाला म्हणलेलं की दाबू नका म्हणून. त्या कंपनीवाल्यांना काय काम नाही तर कामात नेमकं फोन करते तर बाद झालं. त्याचा हात दुखला ना मामी. मालिश करते दाबा. तुम्ही मालिश करायचं. हो लहानपणी करून करून दमली बाद झालं. मला तर आठवा ना तुम्हाला नाही आठवायचं. रट्ट दिलेलं तेवढं आठवते. अजून काय असंच आहे यावं. किती केलं तरी चांगलं केलेलं नाही कुणाला आठवत. वाईट मारलं थांबलेलंच आठवतं बाद झालं. बरं मी आलो जरा पाणी पिऊन थांबा. आता मला ताण लागली येतच नुसतं पळून जातो. देवा 7 कुरवड्या घातल्या की ताण लागले. ती कार्टी एक जाऊन बसली या फोनच लावते त्याशिवाय यायचीच नाही. मम्मी आली आली. अगं तास झाला बसलीस त्या साक्षीच्या घरी जाऊन ये इथं बस. दाजी दमला 5-6 कुरवड्या केल्या की. काय कशाला हाड घालतीस कोणास ती टोपी घेऊन ये. राहू दे आता दाजी गेला घालून त्याला. आता कुठे गेला काय माहिती मला म्हणला पाणी पिऊन आलो म्हणून झाला वाटतं गुल. त्याचा मित्राचा काम चुकार. आलता फोन आता वाटतं हो काहीतरी. काम चुका रे बाकी काय नाही. तुला किती कामं केली तरी सुद्धा तुला तसंच असते. कर लय धन लावते आता काम करून. तुझं कार्ट नाही तर लय कामं करते ते पोराकडून ही करतेस. तुला बरा पळका येतो या. मला काय लावजी खरं आहे तेच सांगते. खरं हो, टोचतच नाही. खरं टोचत दाबायचं बघ. बर तीच आधी ते ऊन लागते उन्हात आणण्याच्या गोष्टी. टोपी घाल म्हणलं या. दुसऱ्या आहेत टोप्या घरात. तुझं टॉवेल दे की जा की तू घेऊन ये. आता तिथनं परत कधी जाऊ मी. दे का? घरी आणते. माझ्याच उपकाराला सगळं मलाच लागत्यात खायला. अवघडे बाया. असू दे दाजीनं माझ्या पुरता कुरवडा केला तर तुझ्याच हात. दनस लावली करून. लवकर या बाया. तुमच्यासारखे नाही टाइमपास करत. आली या. ऊन लागतंय आधीच. आल्यावर खाशील शिव्या. कशाला लेकाचा टावेल घेतला. तू गप दाबायचं काम कर. बघ बाय कोण तुझं लेक झालं. बा झालं. काय झाले ना पेपर आता हो झालं की. पडतील ना चांगले. हो पडणार की दाजी. विषय का त्याच्यात. 5 झाली तरी बस ना. 5 झाली तर आमच्या उरावी. हो तुझ्यासारखं नाही काटाव पास होणार. का आठाव तरी 5 झालो. तू तर हो, होतीस का नाही ते पण 35 माहित नाही. टक्क्यावर. अरे काय ती टॉम अँड जेरी सारखी सकाळ संध्याकाळ का भांडत असताय नको जाऊन. हा भांडत जाऊ नका की. मग त्याला समजून सांगायचं ना तर कशाला माझ्या तिरकेत शिरतो ए, सारखा. कोणाबरोबर बोलतीस तू? नीट बोल. तू नीट बोल की. मग मी नीट बोलतो बरोबर. हा तेच सांगतो. जा. प्राजक्ताचा फोन. हा बोल की ग. आलीस का पाट्यातून? बरं 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 येतो मी न्यायला. हां ठीक. फाट्यावर कोण आले? प्राजक्ता आली अरे. होय, मी जाणार आहे फाट्यावर मग मम्मीचं पार्सल आणायला. तेव्हा येतो घेऊन त्यांना. नंबर आहे ना तुझ्याकडं? हाय हाय. फोन कर मग ती पोहोचेल 10 मिनिटात. हो चालते जातो मग फाट्यावर. हां जा.
मम्मी तुझं बोला. ते फाट्यावर पार्सल आलंय ती घेऊन येतो हम्म. आणि ती प्राजक्ता पण आली तिला पण आणतो गाडी. आता ती कशी राहिली आता काय माहिती दाजी म्हणले तिला आण, मग येतो घेऊन तिला. हो त्याच्यामुळे तू माझं पार्सल तुला आठवलं असेल है ना. अगं आले कॉल आला होता मला. आता एरवी तर नसता गेला हाऊसन असू दे, एवढ्या. आणतो मी, नको लोड घेऊ, आलो. जा मुडदा कुठला आधी डुचकी किचकी गेला लगेच आणायला तिला. भया डोक्याला तापच आहे. एक मसुबा काय कमी होता बाई म्हणून आता ही पण आली उराव बसायला माझ्या. जळलं मेलं म्हणून नुसतं. शनी बसलाय तिथं आयुषमध्ये आणि राहून की तुला पाठवले माझ्या कुंडलीवर येडा मारून बसायला. चावी आणि चावी दे का तिथली. एवढा कसला तू कावरा बावरा झाला? चावी तुला काय घ्यायची करायचं लक्षात जा नाही ना. हा? तुला काय कुठं करायचं. चाललायस नक्की दाद्या? फाट्यावर निघालोय. इथं आली प्राजक्ता करा आता राहिला. आता हिला सांगतो सगळं मनातलं काय असेल ते. लय दिवस झालं मनातलं याला सांगून ठेवलं नाही. काय होतंय लपवतं राहिलं की लय लांबत जाते. या उन्हाळ्यात तिला आता सगळं सांगून टाकायचं, प्रपोज करून टाकायचं काय असेल ते. लग्न केलं तर आता हिच्यावरच करायचं. काय आपण असं पण वाईट नाही. काय असेल तर बघू, होईल ती होईल. चला तो काय ते. कुठं थांबते बघितलं पाहिजे. हॅलो, कुठं थांबली आज? मी आता स्टँडच्या इथे आहे. दिसली मला? दिसला तू? हां थांबता माझा. केवढी तब्येत केवढी बारीक केलीस. हा कष्ट नाही माझ्या मागं, कारण रानातली कामं चालली आहे. पण जरा खात जा, कामं असतीलच ना. आता इथं पुढे चल नको साधारण नाही. ठीक आहे, रस्ता खूप गरम होत आहे. चल. आपल्या पाहुण्याचा उसाचा रस्ता.